ब्रह्मपूर या भविष्यकालीन हिंदू शहरात 2256 मध्ये उच्च ज्योतिषी कुटुंबावर प्राचीन हिंदू ज्ञानाचे रक्षक शक्तिशाली कालियाच्या नेतृत्वाखालील राक्षसी टोळीने हल्ला केला। राक्षसांनी हिंदू धर्माचे सामूहिक ज्ञान असलेल्या पवित्र सूक्ष्म ग्रंथालयाचा नाश करण्याचा प्रयत्न केला। डॉक्टर कविता ज्योतिषी, एक हुशार ज्योतिषी, आणि त्यांचे कुटुंब शौर्याने लढले, परंतु राक्षसांच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आणि काळ्या जादूने त्यांचा पराभव करण्याचा धोका निर्माण झाला। लढाई सुरू असताना कविताची मुलगी रिया, एक कुशल योद्धा, तिने देवी कालीला आवाहन केले, राक्षसांना पराभूत करण्यासाठी आणि त्यांचा पवित्र वारसा वाचवण्यासाठी तिचे संरक्षण आणि सामर्थ्य मागितले। देवी काली तिच्या उग्र रूपात प्रकट झाली, रणभूमीवर अवतरली, तिचे डोळे क्रोधाने चमकले। तिने तिची गडद ऊर्जा बोलावली, एक भुवरा तयार केला ज्याने राक्षसांना दूर केले। भगवान विष्णू आपल्या आकाशीय वाहन गरुडावर स्वार होऊन आपली दैवी शस्त्रे, चक्र आणि शंख सोडत मैदानात सामील झाले। दोन देवतांच्या एकत्रित सामर्थ्यासाठी कोणतेही साम्य नसलेले भूते क्षीण झाले। दैवी हस्तक्षेपामुळे उत्साही झालेल्या ज्योतिषी कुटुंबाने पलटवार केला। रिया तिची प्लाझ्मा तलवार चालवत अचूकतेने राक्षसांना मारत होती, तर डॉक्टर कविताने राक्षसांच्या तंत्रज्ञानाला अडथळा आणण्यासाठी तिचे प्रगत ज्योतिषी अज्ञान तैनात केले। ॲस्ट्रल लायब्ररी आता दैवी ढालीने संरक्षित आहे, अंधार दूर करून प्रखर प्रकाशाने चमकत आहे। युद्ध सुरू असताना देव आणि ज्योतिषी परिपूर्ण समक्रमणात लढले। विज्ञान आणि देवत्वाच्या एकत्रित सामर्थ्याने भारावून गेलेले राक्षस गोंधळात मागे गेले। देवी काली आणि भगवान विष्णू त्यांचे ध्येय पूर्ण झाले। त्यानंतर सूक्ष्म ग्रंथालय सुरक्षित झाले।